करायचा। बागलाण तालुक्यातील तुंगनदिगर फाट्याजवळ गौण खनिज वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत 3 ट्रॅक्टर ट्रॉलींसह सुमारे 12,18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। तुंगनदिगर परिसरात अनेक दिवसांपासून परवाना नसताना अवैधरित्या वाळूची वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या पार्श्वभूमीवर जायखेडा पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचून संबंधित वाहनांवर कारवाई केली आहे। अचानक छापा टाकत 3 ट्रॅक्टर ट्रॉली ताब्यात घेण्यात आल्या। प्रत्येक ट्रॉलीमध्ये अंदाजे 1 ब्रास वाळू आढळून आली। वाळूसह वाहनांचा एकूण मुद्देमाल सुमारे 12,18,000 रुपयांचा असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार योगेश साळुंखे यांच्या फिर्यादीवरून पोपट बन्सी चौधरी, उमेश रोडू चौधरी आणि भगवान काळू पवार सर्व राहणार तुंगनदिगर तालुका बागलाण यांच्या विरोधात गौण खनिज वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मध्यरात्री पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईमुळे तुंगनदिगर, मोसम व काटवण परिसरात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याची चर्चा आहे। काही काळापासून छुप्या पद्धतीने वाळू वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून होत होत्या। दरम्यान पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक योगेश क्षीरसागर करत आहेत। अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांनी घेतलेल्या या कारवाईमुळे संबंधितांमध्ये खळबळ उडाली असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे।